नमस्कार. वाचनकट्ट्यामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण एक थरार कथा पाहणार आहोत. सुंदरीचं भूत. रात्री बराच वेळ भैरवनाथाच्या देवळात भजन चालले होते. रात्री 1:15 वाजता बुवानी जातो माघारा पंढरीनाथा या निरोपाचे भजन म्हणायला सुरुवात केली आणि आरतीच्या ताटात रुपया 8 आणे टाकून भाविक मंडळी उठली. तुका आणि रामा दोघं उठली, पण हातात टाळ घेऊन बसलेला बापू काही उठला नाही. तो भजनाचा खूप नादिष्ट होता. टाळाबरोबर मांडी हलवत व मान डोलवत बापू बुवाला साथ करत होता. तुका, रामा आणि बापू हे तिघे जिवलग मित्र होते. बापू उठायचं चिन्ह दिसेना म्हणून तुका आणि रामा बुवाच्या पाया पडून देवळाच्या बाहेर आले. बाहेर अगदी गडद काळोख होता. डोळ्यात बोट घातलं तरी दिसत नव्हतं. रामाने बॅटरी पेटवली व तुकाबरोबर रस्त्याला चालायला लागला. पायवाट मळलेली होती, नेहमीच्या सरावाची होती. रामा पुढे तुका मागे अशी ही जोडी निघाली. रामाच्या शेतावर तुका निघाला होता. जेवून तेथेच झोपणार होता. मटण आणि भाकऱ्या शेताच्या खोपीत ठेवून ते बापूच्या बरोबर देवळात आले होते. मध्येच कसं उठायचं म्हणता म्हणता रात्र वाढली होती. आता ते उसाच्या शेतातमधून बांधाबांधानं चालले होते. रातकिडे किरकिरत होते. एखादे घुबड मध्येच घु घु असं वातावरणाला जाग आणत होते. तुका भित्रा होता. तो मनात राम राम म्हणत चालला होता. तुका, अमावास्या कालच होती ना रे? रामानं विचारलं. होय, रात्री 8 पर्यंत होती. तरीच काय झालं रे? तुकानं घाबरून विचारलं. ती सुंदरा आता आडवी पळाली नव्ह का? कोण सुंदरा? इसरलास की काय? ती मोहित्यांची सुंदरी र. 12वी नापास झाली म्हणून पाटलाच्या हिरीत जीव दिला नव्हता का? ती आडवी पळाली? राम 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 राम. तुका मोठमोठ्यानं रामनाम घेऊ लागला. तू भ्याला काय? अरे सुंदरा लई गुणी होती. आपल्या बापूवर तिचा जीव होता. तिला वाटलं असल आपल्याबरोबर बापू आला म्हणून बघाया आली. बापूवर जीव होता तर सुंदरा मेली तेव्हापासनं बापू मॅड झाला. मग कुणा भक्तानं त्याच्या बापाला सांगितलं त्याला देवळात बसवत जावा. देवाधर्माच्या संगतीत राहिला की तो सुधरल. तेव्हापासनं बापू टाळ कुटत राहिला. बापूचं पण तिच्यावर जीव होता तर तिनं जीव का दिला? अरे 12वी नापास हे निमित्त केलं तिनं. ती बापूच्या घरच्यांना पसंत नव्हती. लई तापट हाय म्हणायचे. बापू श्रीमंत तर सुंदरा गरीब होती. ही श्रीमंती भवली बघ बापूला आणि सुंदराला. रामा म्हणाला. तुका पुढं मागं बघत मनात राम 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 म्हणत चालला होता. तर त्यालाही बांगड्यांचा व कुणीतरी हसल्याचा आवाज आला. तुका म्हणाला. रामा, कुणीतरी हसलं आत्ता. अरे माणसासारखं हसणारं एक पाखरू असतं, होला म्हणतात त्याला. आणि बांगड्या वाजल्या त्या, ती सुंदरा असल. रामू म्हणाला. तसा तुका आणखीनच भ्याला. दोघे शेतात आले. रामानं खोपी उघडली, कंदील पेटवला आणि हात पाय धुवून त्यानं पोतं अंथरलं. तुकाही हातपाय धुवून आला. घड्याळात रात्रीचे 1:15 वाजले होते. डब्यातलं मटण गरम करावं म्हणून रामानं 3 विटा लावल्या व काडेपेटीनं काड्या पेटवल्या. त्यावर मटणाचा डब्बा ठेवला. इतक्या रात्रीचं मटण खायचं? तुकानं प्रश्न केला. त्याला काय होतंय? तू लई भित्रा बघ. तसं नव्हं, मटण खाल्ल्यावर राम राम म्हणता येईल का? अरे म्या आहे की. कसलं भूत आणि कसलं काय? गप राहा. थोड्या वेळानं मटण रटरटू लागलं. मग रामानं पातेलं उतरवलं व भाकऱ्यांची फडक्यातली चवड काढली. कांदा बुक्कीनं फोडून त्यानं भाकऱ्या वाढल्या. दोघं मित्र रात्री 2 वाजता शेतीच्या खोपी बाहेर बसून मटण खाऊ लागले. तसा खोपीत बांगड्या वाजल्याचा आवाज तुकाला आला. रामा, बांगड्या वाजल्याचा आवाज येतोय र. गप खाले का? 4 घास खाऊन गुमान पड. असलं भूत तर बसू दे माझ्या उरावर. असं का म्हणतोस? मी बी हाय इथं. मग तुझ्या उरावर बसू दे. रामा बडबडला. तितक्यात दुरून बॅटरीचा उजेड दिसला. ती वर खाली होत होती, पेटत विझत होती. ते बघ, सुक्काळीचं बापू आलंय. तुकानं पाहिलं तर कर कर पायतान वाजवत बापू येताना दिसला. त्यानं खोपीतून तळवट आणलं आणि अंथरलं. तुकानं त्याला विचारलं. का र बापू, इतका येळ का केलास? काय करणार? येणारच होतो. ऊसाच्या बांधावर मोहित्याची सुंदरा वाट अडवून उभी. मग काय, बसलो तिच्याबरोबर बोलत.
म्हणली लवकर ये, किती दिवस तुझी वाट पाहायची. तो तळवटावर अंग टाकून चांदण्या मोजत बोलला. आर पण ती मेलिया तरी. म्हणून काय झालं, मेल्यावर सुधीक सुख नसतया. माझ्यासाठी तिनं जीव दिला, मला सोडलं का. बापू गंभीरपणे बोलत होता, पण तुकाला हुडहुडी भरत होती. रामा त्याच्याकडे पहा डोळे मिचकवून हसत मटण चघळत होता. रात्री तिघे मित्र एकाच तळवटावर झोपले. भित्रा तुका मध्ये झोपला होता. तो सुंदरीच्या भूताचा विचार करत राहिला होता. ती पूर्वी खूप देखणी होती, भरल्या अंगाची होती, गोड हसायची, चेष्टा करायची. आता भूत झाल्यावर कशी दिसत असेल या विचारातच त्याचा डोळा लागला होता. सकाळी उठून तिघे मित्र आपापल्या वाट्याने आपापल्या घरी गेले. त्यातल्या रामाचं तेवढं लग्न झालं होतं. तुका अजून बिन लग्नाचा होता, तर बापू येडा झाल्यात जमा होता. रामाची आई आंधळी, बाप पांगळा, म्हणून रात्रंदिवस तो शेतात राबायचा. तुका शामराव पाटलाचा शेतगडी, परिस्थिती गरिबीची, तर बापू घरचा श्रीमंत, पण वेड्याच्या भरात कुठंही जायचा. तरी तिघांची मैत्री जीवाभावाची होती. दुसऱ्या दिवशी तुका गवत कापत असताना दुपारीच जांभया देऊ लागला. त्याचे डोळे झाकू लागले. जवळच मालक शामराव पाटील मोठ हाकत होता. त्याचं लक्ष तुकाकडे गेलं. त्यानं विचारलं, का र तुका, रात्री झोपला नाही का. सारखं तोंड वासून हा हा करतोयस ते. रात्री उशीरच झोप आली. पाटील तुका जांभई देत म्हणाला. का र. अहो रात्री झोपायला रामाच्या खोपीकडे गेलतो, तर तिथं बांगड्याचा आवाज येत होता. बापू साठणं सुंदरीचं भूत आलं होतं. तू बघितलंस. नाही, पण रामा सांगत होता. रामा थापड्या तर बापू येड्या, मध्ये तू अतिशहाणा. आयच्यान सुंदरी उसाच्या बांधाला बापूची वाट बघत उभी राहिली होती. खरं म्हणतोस की काय. तर नंतर बापूला भेटली आणि म्हणाली, कवा येणार, किती दिवस वाट पाहत राहू. अरे तिच्या तर काय. मग सांग, अशा परिस्थितीत झोप लागल का. मला दिसलं का रे ती सुंदरी, शामराव पाटलानं विचारलं. मला काय माहीत. तो विषय मग तिथेच संपला. पण सुंदरीला पाहायचंच ठरवून शामराव रात्री अपरात्री उसाच्या बांधावरून फिरू लागला. त्याला काही सुंदरी दिसेना की भेटेना. सुंदरी खूप देखणी होती, ते आठवून शामराव कासावीस होत होता. एकदा बापू गावातल्या एस.टी. स्टँडवर बसमधून उतरला. तो 4 दिवस वेड्याच्या भरात कुठं कुठं हिंडून आला होता. तो श्रीमंताचा असल्यामुळे त्याच्याकडे पैसा असायचा. स्टँडवर उतरून तो एका झाडाखाली निवांत बसला व येणाऱ्या जाऱ्यांकडे टकामका बघत राहिला. बापू 4 दिवसांनी गावात आल्याचं व स्टँडवर गप्प बसल्याचं कुणीतरी रामाला जाऊन सांगितलं. रामाने हात धुतले व खांद्यावर टॉवेल टाकून तो तरातरा स्टँडकडे निघाला. रामा स्टँडवर पोहोचला व बापूजवळ बसला. त्याने प्रेमाने बापूच्या खांद्यावरून हात फिरवत विचारले, बापू कुठं होतास र. लांब गेलतो. सुंदरी म्हणाली, चल फिरून येऊ. मग आलास का फिरून. चल घरी आता. घरीच जाणार होतो, पण छातीत दुखायला लागलं म्हणत त्यानं छातीची डावी बाजू दाखवली. इथं काहीतरी व्हायला लागलं रामा. म्हणता म्हणता तो रस्त्यातच आडवा झाला आणि हात पाय झाडू लागला. रामानं रिक्षा बोलवली. त्यात बापूला बसून रामा डॉक्टरकडे गेला. डॉक्टराने बापूला तपासले व बाहेर येऊन रामाला म्हणाला, रामभाऊ, तुमच्या मित्रानं बरेच दिवस जेवण केलेलं दिसत नाही, त्यामुळे पित्ताचा त्रास वाढलाय. 4 घास जेवायला घाला, बरं वाटेल. काळजी करण्यासारखं काही नाही. मग डॉक्टरांकडून पित्तशामक गोळ्या घेऊन रामा व बापू बाहेर पडले. रामानं गोड बोलून बापूला एका हॉटेलात नेलं. तिथं भजी जिलेबी बापूला खाऊ घातली व पित्तशामक एक गोळी दिली. पोटात अन्न गेल्यावर बापू हसला. रामानं त्याला रिक्षातून घरी नेऊन सोडले. तेव्हा बापू हळूच म्हणाला, रामा, सुंदरी माझी वाट बघती. अरे गप, काहीतरी येड्यासारखं बोलू नये, पडून राहा. रात्री देवळात भजनाला ये, तिथं बोलू. रात्री जेवण करून भजनाच्या ठिकाणी देवळात रामा तुका पोहोचले. रात्री 10 वाजता भजनाला सुरुवात झाली, पण बापू काही आला नाही. म्हणून रामा व तुका बापूच्या घरी गेले. तर बापूचा बाप भडकून म्हणाला, बापू देवळात नाही आला ना, मग मरू दे. शेतीची कामं सोडून त्याच्या मागं कुठवर भटकायचं. 4 दिवस बेपत्ता होता. विचारलं तर म्हणला, सुंदरीबरोबर गेलतो. सुंदरीला मरून वरीस होत आलं, तरी तिचं भूत काही याच्या डोक्यातून जाईना. रामा व तुका नाराज होऊन परतले.
ते अंधारातून शेताच्या बांधावरून धडपडत निघाले. रामा पुढं तर तुका मागं. तुका तोंडाने राम 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 म्हणत होता. रामाने चेष्टेने म्हटलं, अरे दिवसातून किती वेळा माझं नाव घेतोस र? तुझं नाही, मी देवाचं घेतो, मला भ्या वाटतंय. दोघं बोलत निघाले होते. रामाच्या हातात बॅटरी होती. रात्र वाढली होती. रातकिडे किरकिरत होते. दोन्ही बाजूचा ऊस वाऱ्याने सळसळत होता. बॅटरीचा प्रकाश इथं तिथं टाकत रामा पावलं उचलत होता. तुका त्याच्या मागे झपाट्याने येत होता. आज रामा शेताला पाणी पाजणार होता. इतक्यात बांध्याच्या कडेला बापू विवळत पडलेला दिसला. तुकाच्या हातात बॅटरी देऊन बापूला हलवत रामाने विचारलं, बापू काय झालं र? श्यामा पाटलानं काठीनं मारलं. म्हणला, सुंदरी कुठं आहे ती दाव. बापू कणत म्हणाला. त्याच्या कपाळातून रक्त येत होतं. त्यानं त्याला खांद्यावर आडवं घेतलं व झपाझपा पावलं उचलत तो दवाखान्याकडे निघाला. 10 मिनिटातच त्याने डॉक्टरांना बोलावून आणलं आणि बापूला तपासायला लावलं. डॉक्टर म्हणाले, याला कुणी मारलं आहे का? नाही डॉक्टर, हा येडा अंधारातनं येत होता आणि शेतातल्या बांधावरच्या खुनेच्या दगडावर आपटला. डॉक्टरांनी त्याच्या कपाळाला बँडेज केलं. औषध गोळ्या देऊन पूर्ण विश्रांती घ्यायला सांगितलं. रामूनं बापूला घरी पोचवलं. बापूचा बाप रागानं म्हणाला, याला तुम्ही दोघा मैत्राची जित्ता पुरतला असता तरी म्या काही बोललो नसतो. बापू असं वैतागून चालेल का? किती दिवस याचं खेळ पाहायचं? रामू काहीच बोलला नाही. तो निघाला. त्याच्या पाठोपाठ तुका गपगुमान चालत राहिला. रामूला शामराव पाटलाचा राग आला होता. बापू वेडा होता. त्याच्या नादाला शामरावनं लागावं का, तो मनात चरफडत होता. सकाळी सगळ्या गावात बातमी पसरली की शामरावला कुणीतरी अंधारात काठीनं चोपलं होतं. मारेकरी दिसतच नव्हता, मात्र काठीचे तडाखे पडले होते. शामराव काळा निळा पडला होता. पाटलावर हात उगारणार कोण याची चर्चा गावात होत होती. पण आपल्याला तडाखे बसत असताना बांगड्यांचा आवाज होत होता, पण मारणारी व्यक्ती मात्र दिसत नव्हती. हे मात्र शामरावने कुणालाच सांगितलं नाही. मनातून मात्र तो हबकला होता. हा सूड सुंदरीने घेतला, कारण आपण निष्पाप बापूला मारले म्हणून हे त्यानं ओळखलं होतं. बापूची काळजी रामा व तुका घेत. बापूही स्वभावाने चांगला होता, पण वेड्याच्या भरात उगच भटकत राही. तेवढा एक अवगुण सोडला तर बापू चांगला होता. त्याच्या बापाला वाटायचे बापूने चांगले वागावे, शेतीवाटीकडे लक्ष द्यावे, मित्रांची संगत सोडावी. पण बापूला नेमके हेच जमत नव्हते. त्याला भजनाचे वेड होते. ते व्यवस्थित असला तर भजन गुणगुणत असे. सुंदरीची चर्चा यानं त्या कारणाने होतच राहायची. सुंदरी शेतात दिसली, सुंदरी विहिरीच्या कठड्यावर बसली होती, अशा अफवा उठत. सुंदरीनं कधी कोणाला भीती घातली नव्हती, त्यामुळे गावात भीती नव्हती. शामराव पाटलाने मात्र धसका घेतला होता. कमी जास्त काही बोलावं तर पुन्हा तडाखे बसायचे असे त्याला वाटे. बापू 8 दिवसात बरा झाला. गावात हिंडू फिरू लागला. या गरीबाला कोण मारलं याची चर्चा होत होती. काही दिवसांनी शामराव पाटीलही ठणठणीत झाला. गावात तुळशीची लग्न झाली आणि तरुण तरुणीचे विवाह जमू लागले. शामराव पाटलाच्या लग्नाचीही बोलणी सुरू झाली. मग लग्नाच्या पूर्वतयारीसाठी शामराव पाटलाचा शेतगडी तुकाराम धावपळ करू लागला. बापूचेही लग्न करावे असे त्याच्या बापाला व आईला वाटू लागले होते. पण बापू लग्नाला तयार होत नाही हे पाहून बापूचा बाप रामाला एकदा म्हणाला, रामा, तू बापूचा मैत्र, तू बापूची समजूत घाल, त्याला लग्नाला उभं कर. बरं म्हणून रामू निघून गेला. त्या रात्री बापू बराच वेळ देवळात भजन करत राहिला. रामू त्याच्यासाठी देवळात थांबून होता. तुकाला शामरावने दूरच्या गावी लग्नपत्रिका वाटायला पाठवले होते. त्यामुळे तुका 2-3 दिवस रामबरोबर राहणार नव्हता. बापू भजन संपल्यावर उठला. त्याने भैरवनाथाला नमस्कार केला, बुवाच्या पाया पडला व रामचा हात धरून रामाच्या शेताच्या खोपीकडे निघाला. रात्र वाढली असली तरी पौर्णिमेचं चांदणं धरतीवर उतरत होतं. वृक्षाच्या फांद्या व पाने जणू चांदीचा वरख लावल्यासारखी दिसत होती. भैरवनाथाच्या देवळापासून उसाच्या बांध्यापर्यंत येईपर्यंत बापू काहीच बोलला नाही. जेव्हा तो बांधावरून चालू लागे तेव्हा बापू म्हणाला, रामा, आज पौर्णिमा आहे ना? होय. चांदणं कसं टिपूर पडलंय. या चांदण्या रात्रीला सुंदरा पडक्या विहिरीजवळ भिजून उभी असती. बापू, ते सुंदरीचं वेळ डोक्यातून काढ बघू.
तुझे वडील तुझ्या लग्नाबद्दल प्रयत्न करत आहे. तू लग्न कर आणि संसाराला लाग. सुंदरीनं परवानगी दिली तर लग्न करीन की. मग तुझ्या सुंदरीला विचारून मला काय ते सांग. रामू बापूला म्हणाला. सुंदरी मला भेटती हे शामरावला माहीत होतं, म्हणून माझ्या पाठोपाठ त्या विहिरीपर्यंत तो आला. सुंदरीला त्यानं पाहिलं असावं. मी सुंदरीशी बोलून परत या बांधावरून येत होतो तेव्हा शामरावनं मला काठीनं धोपटलं होतं. हे सुंदरीनं बघितलं होतं. मग सुंदरीनं शामरावला काठीनं चांगलंच बदडलं. मला शामरावनं मारलं हे तिला सहनच झालं नाही, बापू म्हणाला. इतके दिवस रामू गमतीनं सुंदरी दिसली म्हणायचा, पण प्रत्यक्षात त्यानं काही सुंदरीला पाहिलं नव्हतं. बापू मात्र असं बोलला होता की जशी काय सुंदरी त्याच्या अवतीभोवतीच वावरत असावी. रामू यावर गंभीरपणे विचार करत होता. जर सुंदरी मेल्यावरही बापूची इतकी काळजी करत असेल तर. रात्री खोपीत येऊन बापूनं कंदील पेटवला. खोपी उजळून निघाली आणि रामू चाट पडला. कोणीतरी खोपी झाडून साफ केली होती. अस्ताव्यस्त पडलेलं साहित्य नीट जागच्या जागी लावलं होतं. बाहेरून कुलूप असतानाही आत येऊन इतकी स्वच्छता कोण करून गेलं. रामूची बायको सासू सासऱ्यांच्या सेवेत असायची. रामूची आई आंधळी असल्यानं तिच्या सेवेतच तिचा वेळ जायचा. तिला शेतात यायला वेळच मिळत नव्हता. मग ही साफसफाई कोणी केली असावी या विचारात त्यानं अंथरून टाकलं व ते दोघे मित्र झोपले. मध्यरात्री रामूला अचानक जाग आली. पाहतो तो शेजारी बापू अंथरुणावर नाही. रामू उठून बसला. त्यानं उशाजवळ ठेवलेली बॅटरी पेटवली व त्याचा फोकस समोरच्या झाडाझुडपावर व पायवाटेवर टाकला. प्रकाशाचा गोल झाडावरून सरकत पायवाटेवर स्थिरवला. त्या धुराळ्यात काहीतरी चमकलं. रामू अंथरुणावरून उठला. पायात चप्पल अडकून त्या चमकणाऱ्या वस्तूकडे गेला. बॅटरीच्या उजेडात त्यानं पाहिलं तर ते एक पैंजण होतं. कोण येऊन गेलं? पैंजण वाजलं कसं नाही? बांगड्याचा आवाज आला कसा नाही? आपल्याला एवढी गाढ झोप कशी लागली याचेच रामूला आश्चर्य वाटत राहिले. त्याने पैंजण उचलून खिशात घातलं. सगळं अंथरून खोपीत टाकून त्यानं खोपीला कडी घातली व बॅटरी घेऊन तो धडधडत्या अंतःकरणाने पडक्या विहिरीकडे निघाला. ती विहीर जसजशी जवळ येऊ लागली तसं रामूचं काळीज वेगाने धपापू लागलं. पूर्ण चंद्राचा गोल त्या उघड्या माळावर ठळक दिसत होता. चांदण्या पडक्या विहिरीचा परिसर उजळला गेला होता. त्या विहिरीच्या कठड्यावर 2 व्यक्ती बसल्या होत्या. त्यात एक स्त्रीची आकृती होती तर दुसरा पुरुष होता. अंगकाठीवरून तो बापू आहे हे रामूनं ओळखलं. आणि ती कोण होती? विहिरीपासून थोड्या अंतरावर एक वडाचं झाड होतं. रामू हलक्या पावलानं त्या वड्याच्या बुंध्याशी आडोशाला आला व कान देऊन लक्षपूर्वक ऐकू लागला. सुंदरा म्हणत होती, बापू, तुला माझ्याबरोबर यावं लागेल. मी तुला लग्न करू देणार नाही. दिवसभर मी तुझी वाट बघत रामूच्या खोपीत थांबून राहिले होते. कुठं होतास तू? देवळात. त्या श्याम्याला मी धडा शिकवलाय. तो पुन्हा तुझ्या वाटेला जायचा नाही. श्यामचं लग्न ठरलंय सुंदरा. हो, पण आपलं लग्न राहिलं ते राहिलंच. तू तयारीत राहा. मी तुला माझ्याबरोबर नेणार आहे. म्हणत केसाचा बुचडा बांधत सुंदरानं विहिरीत उडी मारली. ते पाहून बापू वेड्यासारखा हातवारे करत निघाला. रामू जाम घाबरला होता. तो बापूच्या मागोमाग दबक्या पावलाने चालत राहिला. 2 दिवसांनी तुका गावाहून आला. तुका आला म्हटल्यावर रामाला धीर आला. रामूनं बापूचा नादच सोडला. रात्री तुका व रामा दोघं खोपीच्या दाराशी शेकोटी पेटवून शेकत बसले होते. तुकानं गावावरून आणलेली मिठाई ते खात होते. ती खात दोघं गप्पा मारत होते. शामरावची लगीनघाई हा विषय होता. उद्या शामरावचे लग्न भैरवनाथाच्या सभामंडपात होणार होते. सगळी तयारी झाली होती. बापूकडं मात्र कुणाचेच लक्ष नव्हते. गावात पै पाहुण्यांनी सजवलेल्या 20-25 बैलगाड्या आल्या होत्या. सगळ्या गावाला पाटलाने गाव जेवणाचे आमंत्रण दिले होते. रात्र वाढत चालली होती. शेकोटीजवळ रामा आणि तुकाच्या गप्पा रंगल्या असतानाच मध्यरात्री बापू आला. तो फार आनंदात होता. रामा बापूच्या जवळ बसत तो शहाण्यासारखं म्हणाला, गावात शामरावच्या लग्नाची गडबड सुरू असताना तुम्ही इकडं कसं? तिथं जिलबी मसाले भाताचं जेवण आहे की. आमच्या मित्राला मारणाऱ्याच्या लग्नाचं जेवण आम्ही का जेवू? आता सगळं वैर संपलं. मेल्यावर कसलं वैर आणि काय?
चला, मला तुमच्याबरोबर आज खूप बोलावंसं वाटतंय. बापू हसत होता. काय विशेष? रामूने विचारलं. असंच रे, बापू म्हणाला. मग गप्पा मारून तिघे झोपले. त्यांना गाढ झोप लागली. कोणीतरी रामाच्या अंगावरचं पांघरून ओढत होतं. अहो उठा, लवकर उठा. रामाची बायको रामाला हलवून उठवत होती. रामा डोळे उघडले. त्याच्या बायकोचा चेहरा भीतीने पांढराफट पडला होता. ती म्हणाली, अहो तुमच्या लाडक्या मैत्रानं काल दुपारच्याला पडक्या विहिरीत जीव दिलाय. कोण ग? अहो बापूनं. काय सांगते? बापू तर इथंच होता. रात्रभर गप्पा मारत बसला होता. इथंच झोपला. ते काय त्याचं हातरून? म्हणत रामानं त्याच्या अंथरुणाकडं पाहिलं. बापू अंथरुणावर नव्हता. मग रामानं तुकाला जागं केलं. तुकानं विचारलं, काय झालं र? अरे बापूनं काल दुपारीच जीव दिला विहिरीत. सगळा गाव शामरावच्या लग्नाच्या नादात होता. ती वेळ साधली बापूनं, रामा म्हणाला. मग रात्री आला तो होता बापूचं भूत. आपला निरोप घ्यायला आला होता तो. आता विहिरीच्या कठड्यावर पौर्णिमेच्या रात्री बापू आणि सुंदरा गप्पा मारत दिसतात म्हणे.